गेल्या 10 वर्षापासून अत्यंत देशाला गतिशील दिशेने घेऊन जाणारे नरेंद्र मोदी गावागावातली बोलत आहे दादी, गावागावातली बोलत आहे दादी, तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत नरेंद्र मोदी। जेवढ्या लोकांना एकत्र राहायचं असेल त्यांनी एकत्र या, पण या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार आणि हा पट्टे आहे नरेंद्र मोदींच्या सोबत। नरेंद्र मोदीला हरवणे एऱ्या गबाळ्याचं काम नाही। नरेंद्र मोदी जे आहे आज या देशामध्ये चमकणारा तारा। म्हणूनच 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही वाजवणार आहोत काँग्रेस आणि इंडिया आघाडी 12। ज्यांच्या नशिबात नाही हरणे, ज्यांच्या नशिबात नाही हरणे, त्यांचं नाव आहे श्रीरंग अप्पा बारणे। नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्या समोर फारच अनेक आहेत कारणे। नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्या समोर अनेक आहेत कारणे। मग का निवडून येणार नाहीत अप्पा बारणे? गेल्या 10 वर्षापासून अत्यंत देशाला गतिशील दिशेने घेऊन जाणारे नरेंद्र मोदी गावागावातली बोलत आहे दादी, गावागावातली बोलत आहे दादी, तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदीजी या देशामधला अत्यंत खमक्या नेता आहे। जेवढ्या लोकांना एकत्र राहायचं असेल त्यांनी एकत्र या, पण या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार आणि हा पट्टे आहे नरेंद्र मोदींच्या सोबत। नरेंद्र मोदीला हरवणे एऱ्या गबाळ्याचं काम नाही। नरेंद्र मोदी विचार करून देशाचं काम करतायत। सर्वसामान्य माणसाला वरती आणण्याचा प्रयत्न करतायत। सामाजिक न्यायासोबतच आर्थिक न्याय देण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करतायत। गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले नरेंद्र मोदी, ओबीसी समाजामधून आलेले नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहेत। नरेंद्र मोदी जरी हिंदू असले तर नरेंद्र मोदी सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत। सबका साथ सबका विकास हा तर आहे नरेंद्र मोदींचा नारा। म्हणून जागा होत आहे भारत सारा। नरेंद्र मोदी जे आहे आज या देशामध्ये चमकणारा तारा। म्हणूनच 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही वाजवणार आहोत काँग्रेस आणि इंडिया आघाडी 12। या ठिकाणी आम्ही सर्वजण, माझा पक्ष छोटा पक्ष आहे। गेल्या 8 वर्षापासून मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत मी आहे। माझ्या पक्षाचे किती खासदार आहेत यापेक्षाही मी किती प्रामाणिक आहे इकडे नरेंद्र मोदींचं लक्ष आहे। माझा पक्ष सर्व देशाच्या सर्व राज्यामध्ये आहे। अंदमान निकोबार मध्ये सुद्धा माझ्या पक्षाची स्थापना झालेली आहे। लक्षद्वीप मध्ये लवकरच माझ्या पक्षाची स्थापना होणार आहे। नागालँड मध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत। आसाम असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, मिझोराम असेल, मणिपूर असेल। मागच्या वेळेला मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा कॅन्डिडेट फक्त 183 मतांनी विधानसभेत हरला होता। पूर्वीचा रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी नव्हता नॉर्थ ईस्ट मध्ये, पण आज सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकतो आहे।
जसा पिंपरी चिंचवडमध्ये जय भीमचा नारा आहे त्याप्रमाणे सगळ्या नॉर्थ ईस्ट मध्ये ते लोक अनेक जातीचे लोक आहेत, ब्राह्मण आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत. त्या ठिकाणी जय भीमचा नारा आजही त्या ठिकाणी गुंजतो आहे, निळा झेंडा त्या ठिकाणी फडकतो आहे. एक तर मला अनेक लोक प्रश्न विचारतात की तुम्हाला तिकीट मिळालं नाही. माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे.